हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. तर आता एंगेजमेंटची वेळ झाली आहे आणि थोड्याच वेळात एंगेजमेंट होणार आहेत आणि मी त्यासाठी रेडी झाली आहे. स्वतःहूनच मेकअप केला आहे. माहितीने डार्क लाईट कसा झालेला आहे आणि ही साडी मी वेअर केली आहे. कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता नवरीबाईसुद्धा येऊन रेडी व्हायला गेली आहे. बाकीचे अर्धे लोक रेडी झाले आहेत आणि थोड्याच वेळात साखरपुड्याचा विधी सुरू होणार आहे. आमची मिताली कशी रेडी झाली आहे, पियुषराव कसे दिसत आहेत, हे सगळंच काही तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा. याआधी ना आम्ही नाश्ता वगैरे केला. जसे आम्ही गाडीतून उतरलो आम्हाला रूमच्या चाव्या देण्यात आल्या आणि प्रत्येकाला वेगवेगळी रूम होती. मुलांची वेगळी आणि प्रत्येक फॅमिलीची वेगळी, अशा बऱ्याचशा पाहुण्यांची पण वेगळी. तर एकूण 60 रूम धीरांनी बुक केल्या होत्या. काही हॉटेल्समध्ये, काही दुसऱ्या एखाद्या हॉलमध्ये आणि आमच्या इथल्या हॉलमध्ये होत्या. ज्यांची इथं कार्यक्रमामध्ये गरज पडणार होती म्हणजे फॅमिली मेंबर्स, त्यांच्या इथंच हॉलमध्ये बुक केल्या होत्या. तर आम्ही उतरलो, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर इथं आम्ही नाश्ता करतो आहे. तर ब्रेकफास्टची वेळ होती. इथं अवेलेबल होतं उपमा आणि जलेबी आणि पोहे. तर खूप छान असं टेस्टी उपमा आणि पोहे होते आणि छान वरतून शेव वगैरे टाकून आम्ही इथं एन्जॉय करतो आहे नाश्ता वगैरे. तर मिताली आणि योगिताची ट्रेन थोडीशी लेट झाली होती. ते ट्रेनने येणार होते तर त्यामुळे आम्ही सगळे त्यांची वाट बघत होतो. आणि ही तुम्हाला रूम दाखवत आहेत, आमची रूम. तर ही फक्त म्हणजे सामान ठेवण्यासाठी आणि रात्री झोपण्यासाठी होती. दिवसभर ज्यांना इथं तयार व्हायचं होतं ते बरेचसे जण येऊन आणि तयार होऊन गेले. तर म्हणजे पूर्ण दिवसभर ही रूम सार्वजनिक होती आणि फक्त रात्री झोपण्यासाठी ती आमची होती. तर थोडंसं ना ॲडजस्ट करावं लागतं असं काही कार्यक्रम असले की. आणि इथं बघा वैशू छान सुंदर तयार झाली आहेत आणि जी ब्युटिशियन्स आल्या होत्या ना त्यांच्याकडून ती तयार झाली होती. आणि हा हॉल आहे, छान प्रचंड असं मोठा हॉल आहे, प्रशस्त हॉल आहे. आणि समोर डेकोरेशन तुम्ही बघू शकता, सुंदर डेकोरेशन झालं आहे. तिथं आता एंगेजमेंट होणार आहेत. मिताली आणि योगिता त्या फ्रेश होत आहेत, नंतर मेकअप वगैरे करतील. आणि तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते मी इथं. तर बघू शकता सुंदर असं लाईट्स त्यांचं डेकोरेशन आहे. आणि एखादं म्हणजे हिस्टोरिकल जसं असतं ना बॅकग्राऊंड, तशा पद्धतीनं हे दिसत आहेत. बघू शकतात थोडासा राजस्थानी टच इथं दिसत आहेत बॅकग्राऊंडला आणि खूप सुंदर आहे हे. आणि इथं थोडं पाहुण्यांचे अजून ये जा सुरू होत आहेत, कारण की साखरपुड्याला फार कमी लोकं होती. नंतर मग लग्नासाठी दुपारून दुसऱ्या दिवशी भरपूर लोकं आली होती. आणि इथं बघू शकता तुम्ही सुंदर असा हॉल आहे आणि मी देखील आली आहे, एंट्री केली आहे हॉलमध्ये. चला टाळ्या वाजवा. तर असं छान मी पण एंट्री केली आहे. मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, तर फोटो वगैरे काढण्यासाठी स्पेशल ते बॅकग्राऊंड दिलं होतं. खूप फोटो काढले होते आणि हळूहळू बरीचशी पाहुणे आता यायला लागली आहेत. तर हे बघा, ही माझ्या सगळ्या भाच्या आहेत, काही नणदा आहेत आणि काही भाची सून आहेत. तर सगळेच तुम्हाला हाय करतायत. तर असे आमच्याशी टोळी जमली ना की खूप धमाल मजा मस्ती येते. आणि ही आमची परीराणी खूप सुंदर दिसत होती. तनू आज अगदी सगळ्यांना तिने मागे सोडलं होतं. असं बार्बीचा तिचा हा फ्रॉक वाटत होता आणि ती देखील बार्बी डॉल वाटत होती. तर तिचा व्हिडिओ काढत होती मी, तर ती थोडीशी लाजत होती. जी कधी ती लाजत नाही ॲक्च्युली, पण ती आज लाजत होती. तर खूप सुंदर वाटत होतं. हिचा एक शॉर्ट व्हिडिओ मला बनवायचा होता, त्यासाठी मी हा व्हिडिओ काढला होता. तर खूप मस्त असे मुलं मुली सगळेच खूप छान तयार झाले होते आणि आम्ही लेडीज देखील खूप सुंदर अशा तयार झाल्या होत्या. तर थोडंसं लेट होणार होतं म्हणून त्यांनी जेवणाचं स्टार्ट करून दिलं आणि आम्ही देखील इथं नंबर लावला आहे. ह्या माझ्या दोन्ही पुतण्या आहेत बघा, लाईनमध्ये लगेच लागले आहेत. तर सगळेच म्हणजे आपापले प्लेट्स वगैरे घेऊन आता जेवायला सुरुवात केली, कारण एंगेजमेंटला थोडासा अवधी होता म्हणून. आणि इथं बघा नवरीबाई आली आहे तयार होऊन. मिताली तयार होऊन आली आहे, साडी वेअर केली आहे. त्यानंतर ती काय घालणार आहे ते तुम्ही बघायलाच पुढे. तर इथं ती बसली आहेत. भटजीबुवा आता विधी वगैरे सुरुवात करतील. तर तिची ओटी वगैरे भरून तिला जे काही सासरकडून सामान देण्यात येईल त्यानंतर ती तयार होईल. आणि हे आहे थोडंसं रुखवत तुम्हाला मी दाखवत आहेत. फार काही ठेवलं नव्हतं रुखवतामध्ये, काही
म्हणजे छान अशा गरजेच्या आहे किंवा ज्या छान दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या होत्या इथं रुखवतामध्ये, बघू शकतात. तर थोडंसं रुखवत आहे इथं. जो काही भांडी आणि जे काही अंधणं आहे ना ते सगळंच पुण्याला आधीच आम्ही पोहोचून दिलं होतं, त्यामुळे फारसं इथं काही ठेवलं नाही. बरेच जणांना रुखवतामध्ये मुलीला आलेली भांडी किंवा देण्यात आलेले गिफ्ट्स वगैरे सगळं ठेवतात, इथं ते ठेवण्यात आलं नव्हतं. आणि आता थोड्याच वेळात ना पियुषराव देखील येतील, त्यांच्याही काही विधी सुरू होतील. तर बघू शकतात थोडंसं रुखवत तुम्हाला परत जवळून दाखवते. तर काही फ्रूट्स, मिठाई, हा साखरचा पुडा आहे, तुम्ही बघू शकता छान त्याला फेटा घातलेला आहेत. आणि या सगळ्याच काही ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ठेवल्या आहेत. आणि ह्या आहेत माझ्या खूप साऱ्या नणदा, माझ्या नणदबाई. तर इंगळे साहेबांच्या चुलत बहिणी आहेत, काही आत्या बहीण आहेत. तर हे गावाकडून आले आहेत आणि आम्ही एकत्र आलो म्हणजे खरंच खूप कॉमेडी होते आणि एक दुसऱ्याला चिडवा-चिडवी देखील होते. म्हणजे खूप मस्करीचे नाते असल्यामुळे ना खूप फन मस्ती होत असते. आणि इथे एंट्री झाली आहेत आमच्या जावयांची म्हणजे पियुषरावांची, आणि त्यांचं औक्षण करत आहे मी. तर योगिताने पहिला मान मलाच दिला आणि असेही घरामध्ये आता मोठी मीच आहे. माझ्या ज्या मोठ्या जाऊबाई वारल्यात ना त्यानंतर त्यांचं ठिकाणी म्हणजे जो मोठ्यांचा मान आहे तो माझा आहे, त्यामुळे मग इथं मी औक्षण करत आहे. आणि त्यानंतर मग वैशूने केला होता आणि नंतरच्या ज्या जाऊबाई आहेत मोठ्या त्यांनी केला होता. आणि मग योगितांनी आणि बाकीच्या चुलत जावा त्यांनी सगळ्यांनी एक एक करून औक्षण केलं होतं. आपल्याच जावयांचं स्वागत करताना खूप भारी फिलिंग असते. तर मला मुली नाही, दोन्ही मुलं आहेत, पण माझ्या जावांना मला म्हणजे असले जे मान देतात ना मला पुढे करतात, तर खरंच खूप छान वाटतं. पियुषरावांचं औक्षण झाल्यानंतर परत एक विधी आहे. साखरपुडा सुरू होण्याच्या आधी त्यांचे पाय पखवले जातील, म्हणजेच पाय धुतले जातील. तर स्टेजवर त्यांना म्हणजे बसवून आणि चुलत काका किंवा मग लहान काका जे असतात ना, नवरीचे लहान काका, ते नवरदेवाचे पाय पुजतात म्हणजे पाय धुतात आणि त्याचे पूजन करतात. तर इथं बघू शकता तुम्ही की इथं त्यांचे पाय धुवून आणि पूजन करतात. माझे लहान दीर आहेत गावाकडचे, ते इथं पायपूजन करत आहेत. भटजी सांगितल्याप्रमाणे इथं विधी सुरू आहे. आणि त्यानंतर यांनाही कपडे दिले जातील आणि मग हे कपडे वगैरे चेंज करून येतील. आणि दोघंही इतके क्यूट दिसणार आहेत ना, खूप भारी दिसणार आहेत, तुम्ही पुढे बघालच. तर मिताली इथं साडी वेअर केलेली आहेत, पण थोड्याच वेळात ती चेंज करणार आहे. आणि इथं सगळेच आम्ही गप्पा गोष्टी वगैरे करत होतो मितालीसोबत. मितालीच्या आत्या आल्या होत्या नणदबाई, त्यांच्याशी ती बोलत होती. तर इथं सगळ्यांना ती भेटत होती, जे काही पाहुणे आले होते त्यांना. आणि त्यानंतर आता बघा एंट्री झाली आहे दोघांची, कपडे वगैरे चेंज करून आले आहेत. अगदी सूट बूटमध्ये आमचे जावई आले आहेत आणि अगदी परी बनून आमची मुलगी आली आहे मिताली. तर हा जो स्काय ब्लू कलर तिच्यावरती इतका सुंदर दिसतो आहे, खूप भारी वाटतो आहे. आणि हा वन पीसही इतका छान दिसतो आहे तिच्यावरनं, खूप सुंदर. आणि पियुषराव देखील खूप छान हँडसम दिसत होते. तर खूप म्हणजे दृष्ट काढावीशी वाटली दोघांची, खूप छान असं. म्हणजे त्यांची जी जोडी आहे ना, खूप अगदी मेड फॉर इच अदर आपण म्हणू शकतो, तशाप्रमाणे दिसत होती. आणि ही पियुषरावांची बहीण आहे, मावस बहीण, ते बाजूला उभी आहेत. तर असताना एखादी सवाष्णी म्हणजे असते भावाच्या शेजारी किंवा बहिणीच्या शेजारी, तर त्यांचा देखील उत्साह वेगळाच असतो. तसंच आहे इथंसुद्धा. आणि फोटोग्राफर आता फोटो वगैरे काढण्यामध्ये बिझी होतील आणि मिताली आणि पियुषराव आता स्टेजला जातील, सगळे फोटोग्राफर्स तिथं गोळा होतील. तर बघू जेवढं शूट झालं आहे ना एंगेजमेंटचं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. काही इंगळे साहेबांनी शूट केलं आहे, काही मी शूट केलं आहे. मी फार कमी शूट केलं होतं, कारण सगळे विधी करताना कॅमेरा हातामध्ये घेण्याची आठवणच राहायची नाही. आणि इथं छान गप्पा चालल्या आहेत त्यांच्या. आणि त्यानंतर आता एंगेजमेंटची वेळ होणार आहे. तर बरेचसे पाहुणे मंडळी आता आलेली आहेत. बघा अर्धा हॉल तर अगदी भरलेला आहे. बरेचसे पाहुणे आले आहेत आणि बरेचसे हळदीच्या वेळेस येणार होती. तर इथं बघा एंगेजमेंट सुरू झाली आहेत.
पियुषराव आणि मितालीचा साखरपुडा झालेला आहे. दोघांनी एक दुसऱ्याला अंगठी घातलेली आहे. तर चला साखरपुड्याचा व्हिडिओ इथंच एंड करते. पुढचा व्हिडिओ हळद आणि संगीतचा असणार आहे, तो बघायला अजिबात विसरू नका. व्हिडिओच्या एंडमध्ये काही फोटो शेअर करणार आहे, ते सुद्धा नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.